दादांना कधी सांगावं लागलं नाही, फक्त दादांना माहित झाले की आज फायनल आहे आणि त्या दिवसामध्ये दादा आलेले आहेत आणि दादाने पहा ज्या वेळेस जो निमंत्रण दिलेलं आहे ना त्या निमंत्रणाला मान देऊन आपण उपस्थित राहिलात. सर्वप्रथम मी आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं खूप खूप आभार मानेन आणि मी आयोजन कमिटीला विनंती करेल की आपण त्या पाहुणेवरांचा हेतुजित मान सन्मान या व्यासपीठावरती इथे करून घेणार आहोत. आज ज्यांच्या नावाने ही क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही खेळताय, पाहताय, एन्जॉय करताय, अर्थात सिंगापूर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच साहेब सन्मान्य देवरामजी मालू वाघ यांना विनंती करेल की आपला शुभ हस्ते पळू ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्मान्य परेदादा सुरेश मोरे दादांचा हेतुजित मान सन्मान, मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्प गुच्छ देऊन इथे हा मान सन्मान. मित्रांनो निश्चित पहा हा मान सन्मान फार इम्पॉर्टंट आहे आणि मान सन्मान जो आपण इथे करत आहोत. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर सिंगापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच साहेब सन्मान्य मोतीराम दादा सोंगा ज्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान्य गणेश दादा बोंडिवले यांचाही हेतुजित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने इथे करणार आहोत. पहा निश्चित या दोन पाहुण्यांची उपस्थिती आणि या दोन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती जो गजबजलेला तो व्यासपीठ आपल्या येण्याने खऱ्या अर्थाने आज आमच्या मंचाला शोभा आली. मी पुन्हा एकदा आपल्या दोनही पाहुणेवरांचं मी खऱ्या अर्थाने निश्चित खूप 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 आणि मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार मानेन. मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल 2 जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सामन्याची मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नो अबाउट ज्याच्या नावानं संघ मैदानात उतरलाय, ज्याच्या नावानं संघ मैदानात ज्या वेळेस दाखल झालाय त्या वेळेस त्याच्या नावाची चर्चा राहिलेली आहे. गावामध्ये पहा एक छोटा संघ खेळलेला आहे, खेळत आलेला आहे, खेळतोय आहे, परंतु नाव आहे त्याच टीमचं केशव 11 पानशेत. आणि निश्चित आज खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये जो आपण सेमीफायनल 1 पाहिला त्या सामन्याचा सामनावीर ठरलाय केशव भला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तानाजी उघडा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण स्कोरलेग पंचांच्या भूमिकेत जायचं आहे. सोनू भलाची मॅच आहे. पहा मित्रांनो आपण केशवला पाहतोय. मित्रांनो केशवचा विचार जर केला तर मुरबाड आदिवासी टेनिस क्रिकेट मधला सगळ्यात गुणी खेळाडू. कॅमेरामॅनला मी जरूर सांगेल की अजून मॅच सुरू झाली नाही, केशवकडे आपण वळणार आहोत कारण जो स्क्रीनवरती खेळाडू आपण पाहताय तो खेळाडू मित्रांनो नुसता सांगण्यासारखा नाहीये, त्याच्या चेहऱ्याकडे नाहीये तर त्याचा खेळ त्याची वागणूक एवढी गुणी आहे की आज त्याची चर्चा सातत्यानं मुरबाड आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये नेहमी होते आणि त्याच्या नावानं ज्या वेळेस संघ मैदानात दाखल झालाय ना त्या वेळेस खऱ्या अर्थाने संघाला विजय प्राप्त मिळून दिलेला आहे. आताच खऱ्या अर्थाने केशवनं जो ओढाची वाडी इथे चालू असलेली स्पर्धा तिथे पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकलेली आहे आणि इथे मैदानात तो खऱ्या अर्थाने निश्चित इथे सेमीफायनल 1 मध्ये जो आपला फायनलचा तिकीट फाडून मैदानात ज्या पद्धतीने खेळ दाखवला तो ठरला केशव भला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मी सन्मान्य परिदादा मोरे दादांना विनंती करेल की दादा चला आपल्या शुभ हस्ते आपण केशव भलाला देत आहोत या सामन्याची मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर निश्चित गणेशदादा बोंडिवले या दोनही पाहुणेवरांना मी विनंती करेल आपल्या या दोन पाहुणेवरांच्या शुभ हस्ते आपण केशव भलाला देत आहोत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. मित्रांनो या केशव भलाचा विचार मी नेहमी म्हणतोय की गुन्या गोविंदानं गुन्या खेळानं त्यानं आज नाव कमावलेलं आहे. तुला आणि तुझ्या टीमला फायनलला शुभेच्छा. पुन्हा एकदा सेमीफायनल 2 कडे वळूया. पुन्हा एकदा या मॅच मध्ये पुन्हा एकदा किरण सर जोडले जातील. जम्या मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल फेकला होता अतिशय सुरेख पद्धतीनं फटका सजवला होता एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीम ओम साई कामतपाडा संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतात. एक धाव डबल जोडले जाईल. प्रकाश गोलंदाज मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल सिंगल धावाने खर्च करताना पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग इनिंगचा विचार केला तर गणेश येताना पाहायला मिळतोय. आडवा बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न होता. इथे दुसरा बॉल डॉट. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल क्रमांक 2 आपल्या भेटीला येतो. एका साईडला संघ जय हनुमान वैशाखरे आणि त्याच्या विरुद्ध टीम फाईट करताना पाहायला मिळते ओम साई कामतपाडा. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा बॉल डॉट, षटकातील तिसरा बॉल. इथे लाईन करा पंचाचा सिग्नल बॉल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फार चुकीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रकारच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे तिसरा बॉल नो फेकला पण एकदा तिसरा बॉल पिकावला गेला. येणारा बॉल फ्री. सुवर्ण संध्या गणेश बला स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतोय. दाबलकाचा विचार केला तर 2 धावा दाबलकावरती जोडल्या जात आहेत. पण एकदा तिसरा बॉल प्रकाशला फेकावा लागेल तर स्ट्रायकिंग वरती पण एकदा गणेश बला येताना पाहायला मिळतोय. सुवर्ण संध्या गणेश बलासाठी
समोर ठेवलाय बॉल उंची भरपूर गाठले लांबी पाहावी लागेल बॉल देखील इथे बाउंड्री लाईन क्लिअर करतोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी कमालीचा फटका या सुवर्ण संधीचा नक्कीच लाभ घेताना पाहायला मिळालाय फलंदाज गणेश बला आणि गणेश बलाचा येतोय हा सीमेवाल्या क्रमांक 2 मध्ये पहिला षटकार 6 धावा आणि 6 धावेच्या मदतीने दापलकाचा विचार केला तर 8 धावा दापलकावरती जोडल्या जात आहेत कमलेची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम ओम साई कामतपाडा संघाकडून गणेश बलाच्या माध्यमातून पाहायला मिळते गोलंदाज प्रकाश पुन्हा एकदा गोलंदाज मार्गमध्ये सज्ज झाला होता दिशाहीन गोलंदाज थोडीशी लाईन खराब मैदानाच्या आतमध्ये डावी इष्टी सोडून देखील बॉल फेकलाय गोलंदाज प्रकाशनं वाईड बॉल आणि वाईडच्या मदतीने दापलकाचा विचार केला तर 9 धावा पण एकदा गोलंदाज प्रकाश स्ट्रायकिंग वरती गणेश बला पाहायला मिळतोय ज्या गणेश बलाने नक्की षटकार संघाला मिळवून दिलाय पण एकदा सेन्सिटिव्ह क्रिकेट दाखल होतं क्षेत्ररक्षण थोडासा फंबल झालाय कव्हर मध्ये देखील बॉल ढकलून दिला 4 धावांसाठी कमालीचा फटका गणेशच्या बॅट मधून येतोय हा चौकार 4 आणि 4 धावेच्या मदतीने 13 धावा दाबलकावरती जमावताना पाहायला मिळतील झेल होता परंतु कुठेतरी त्या मैदानाच्या आतमध्ये चुका होताना पाहायला मिळतात ती चूक देखील इथे मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी थोडीशी मागणी ठरताना पाहायला मिळेल ज्या गणेशने देखील तिसऱ्या बॉलवरती चौकार मिळवला षटकार मिळवला होता तो गणेश देखील इथे चौथ्या बॉलवरती विकेट मिळाला असता परंतु कुठेतरी झेल देखील ड्रॉप झाला आणि चौकार गेला 13 धावा दापलकावरती जमवताना पाहायला मिळतात पण एकदा प्रकाश आणि समोर गणेश हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता चांगला फटका पाहायला मिळतो तिथे महेश उगले पाहायला मिळेल एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने दापलकाचा विचार केला तर 14 धावा शाकिन इनचा विचार केला तर गोविंद उघडा शाकिन इन वरती येताना पाहायला मिळतो सातत्याने देखील आज दिवस क्रमांक 4 संपूर्ण दिवस गाजवला या फलंदाजाने तो देखील शाकिन इन वरती पाहायला मिळतो गणेश लोवर फुलटा साडवे बॅट बॉल देखील डीप मिड विकेट मध्ये सीमा रेषेचा वेध घेईल 4 धावांसाठी कमालीचा फटका षटक समाप्तीचा सिग्नल आणि शेवटचा बॉल इथे गोड केला 4 धावांसाठी 4 धावेच्या मदतीने दापलकाचा विचार केला तर 18 धावा दापलकावरती जमवताना पाहायला मिळतात मार्कवरती दुसरा षटक करण्यासाठी येताना पाहायला मिळतं दापलकाचा विचार केला तर 18 धावा प्रकाशने खर्च केला पहिल्या षटकामध्ये दुसरा षटक करण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज शंकर वाघ येताना पाहायला मिळतं तर स्ट्रायकिंग वरती पण एकदा गणेश बला ज्या गणेश बलानं अतिशय देखील पहिल्या षटकामध्ये धावांचं डोंगर असण्याचं काम केलं तो गणेश देखील पण एकदा स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतो तर गोलंदाज इथे शंकर वाघ आपल्याला पाहायला मिळतो सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न कमालीचा फटका बॉल देखील पाठवून दिलाय 4 धावांसाठी कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये इथे 4 धावा आणि 4 धावेच्या मदतीने दापलकाचा विचार केला तर 22 धावा दापलकावरती वेगाने देखील धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतो 22 धावा दापलकावरती जमावताना पाहायला मिळतो शंकरचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती 4 धावा गोलंदाज शंकर दुसरा बॉल सेन्सिटिबल क्रिकेट पण एकदा देखील कव्हर मध्ये बॉल समाचार दिले क्षेत्ररक्षक थोडंसं मैदानाच्या आतमध्ये खराब तत्पर्यंत एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते एक धाव एका धावेच्या मदतीने दापलकाचा विचार केला तर 23 धावा दापलकावरती जोडल्या जातील शंकर गोलंदाज मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतो पहिल्या बॉलवरती चौकार दुसरा बॉल सिंगल तिसरा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज मार्कवरती सज्ज झाला समोर गोविंद उघडा आपल्याला पाहायला मिळतो एक अनुभवी खेळाडू स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळतो पायामध्ये बॉल ठेवण्याचा वापर केला होता गोलंदाज शंकरनं चांगला फटका पाहायला मिळतो डीप मिड विकेट मध्ये तिथपर्यंत दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि दुसरी सुद्धा धाव इथे कंप्लीट केली जाते 2 धाब्याच्या मदतीने दापलकाचा विचार केला तर 25 धावा दापलकावरती जमवताना पाहायला मिळतील
25 धाबा सध्याच्या घडीला धावफलकावरती धाबा जोडल्या जात आहेत. कमलाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तितके सुंदर देखील बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू असताना ओमसाई कामतपाडा संघ गोविंद उघडा आणि गणेश बला पण एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण पण एकदा देखील खराब मैदानाच्या आतमध्ये येतोय. हा चौकाराच्या मदतीने धावफलकाचा विचार करता 29 धाबा धावफलकावरती जमवताना पाहायला मिळतील. अकरा धाबा सध्याच्या घडीला देखील गोलंदाज शंकर वाघ खर्च करताना पाहायला मिळतोय. षटकातील 2 बॉल शिल्लक असताना स्ट्रायकिंग इन वरती पुन्हा एकदा गोविंद उघडायताना पाहायला मिळतोय. लोवर फुल टॉस बॉलला देखील समाचार दिलाय. कमालीचा फटका होता. बॉल देखील इथे सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी निघून जाताना पाहायला मिळतात. प्रयत्न भरपूर राहिले होते महेश उगलेच परंतु कुठेतरी देखील बॉल इथे बाउंड्री लाईन शोधतोय. 6 धावांसाठी षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावफलकाचा विचार करता 35 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. कमलीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये गोविंद उघड्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुलटॉस बॉल होता अतिशय मोठा तडाखा दाखवला. प्रयत्न भरपूर राहिले होते महेश उगलेंचे परंतु देखील अतिशय बॉल वेगाने बाउंड्री लाईन शोधली. इथे पण एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण थोडं गुरुनाच्या माध्यमातून फंबल होताना पाहायला मिळतात पर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी देखील धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 37 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना टीम ओम साई कामतपाडा प्रथम बॅटिंग करताना पाहायला मिळते. दुसरा षटक समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 37 धावा. तिसरा षटक करण्यासाठी गोलंदाज मार्गवरती गोलंदाज महेश उगले होताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडचा विचार केला तर गणेश बाला असून देखील सलामीची जोडी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. अतिशय सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ओम साई कामतपाडा संघाकडून गोविंद उघडा आणि गणेश बालाच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज मार्गवरती गोलंदाज पण एकदा महेश उगले होताना पाहायला मिळते. आतापर्यंत देखील शंकरनं तब्बल 19 धावा खर्च केला. पण एकदा येथील पाहायला गेला तर फार खराब गोलंदाजी. नो बॉल चौकार म्हणजेच 5 धावा. इथे तिसरा षटक फार खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. महेश उगलेच्या माध्यमातून देखील पहिला बॉल फेकला होता तिसऱ्या षटकाचा परंतु खेळपट्टी सोडून देखील बाहेर बॉल फेकला आणि 5 धाव्याच्या मदतीने धावफलकाचा विचार करता 42 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. येणारा बॉल फ्रेट सुवर्ण संधी आपण एकदा गणेश बलासाठी. कुटप्प्याचा बॉल होता. सेकंड स्लिप मैदानाच्या आतमध्ये होती तैनात परंतु झेल देखील सुंदर टिपला होता. याच्या अगोदरचा बॉल थोडासा खराब होता. नो बॉल होता. एक सुवर्ण संधी होती. अतिशय सुंदर झेल देखील बाळूच्या माध्यमातून टिपला गेला होता परंतु देखील झेल गृहीत धरला जाणार नाहीये. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलकाचा विचार करतात 43 धावा. पण एकदा स्ट्रायकिंग इन वरती गोविंद उघडा येताना पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग इन वरती गोविंद उघडा रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न. कमळीचा फटका देखील इथे गल्लीमध्ये सजवलाय. बॉल फाटून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि चौकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार करता 47 धावा धावफलकावरती जमावताना पाहायला मिळतात. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम ओम साई कामतपाडा 4था दिवस देखील गाजवणारी टीम सेमीफायनल क्रमांक 2 खेळताना पाहायला मिळते. सध्याच्या घडीला धावफलकाचा विचार केला तर 47 धावा धावफलकावरती जमवताना पाहायला मिळतात. स्वयंसेवक शेवटच्या 2 मॅच शिल्लक राहिलेल्या आहेत. आपण बाउंड्री लाईनचा ताबा सांभाळायचा आहे. षटकातील शेवटचे 4 बॉल मैदानाच्या आतमध्ये देखील पहिल्या डावाच्या हाताळ्याचे गोलंदाज मार्गवरती गोलंदाज महेश उगले तर स्ट्रायकिंग इन वरती पुन्हा एकदा येतोय गोविंद उघडा. कमलेची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये गोविंद उघड्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याला ही चेक केली जाईल. वाईट बॉल डाव्या इष्टीच्या खूपच बाहेर बॉल फेकला गोलंदाज महेश उगले. आपल्याचा विचार केला तर 48 धावा. पण एकदा स्ट्रायकिंग इन वरती गोविंद उघडा पाहायला मिळतो तर गोलंदाज महेश उगले
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कमलेश देखील बॉल इथे फटकावला होता सीमारेषेच्या बाहेर कव्हर मध्ये देखील टोकून दिलाय हा षटकार आणि 6 धावेने दापलकाचा विचार केला तर 54 धावा दापलकामध्ये जमा होताना पाहायला मिळतील. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये गोविंद उघड्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. वैयक्तिक देखील 31 धाव्यांवरती खेळताना पाहायला मिळतोय. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये गोविंद उघड्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पण एकदा गोलंदाज महेश उगले आपल्याला पाहायला मिळेल. पाया टिपण्याचा देखील प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण देखील तितकं सुंदर मोहनच्या माध्यमातून पाहायला मिळतात. नारायणच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतात. तत्पर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने दापलकाचा विचार केला तर 55 धावा दापलकावरती जोडल्या जातील. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इन वरती गणेश बला येताना पाहायला मिळतो. गोलंदाज महेश उगले थोडासा मागडा ठरताना पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा लाईन चेक केली जाते. पंचाचा सिग्नल येथे वाढ बॉल उजवी इष्टी सोडून देखील बॉल पुन्हा एकदा फेकला गोलंदाज महेशनं. 56 धावा दापलकावरती जोडल्या जात आहे. षटकातील पुढील बॉल स्ट्रायकिंग इन वरती पुन्हा एकदा गणेश बाला समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉल उंची भरपूर काटली आहे. लांबी ते पाहावी लागेल. लांबी देखील तितकेच. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑन साइड सीमा रेषा प्लेअर षटकार 6 धावा आणि 6 धावेच्या मदतीने दापलकाचा विचार केला तर 62 धावा दापलकावरती जोडल्या जातात. कमालीची देखील बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम ओम साई कामतवाडा संघ करताना पाहायला मिळत आहे. जय हनुमान वैशाखरे संघ गोलंदाजी त्या महेश उगले थोडासा मैदानाच्या आतमध्ये महागडा ठरताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इन वरती गणेश गोलंदाजी ते महेश उगले. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल इथे डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटक समाप्तीनंतर दापलकाचा विचार केला तर 62 धावा विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये बनवायच्या 63 धावा. स्वागत आहे दादा. या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. आपलं खऱ्या अर्थाने मी आयोजन कमिटीच्या वतीनं तसेच समस्त ग्रामस्थ काट्याजीवाडी यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आणि मनपूर्वक सस्ने असं स्वागत करीत आहे. आज पाहुण्यांची उपस्थिती फार महत्वाची आणि निश्चित आज आपली उपस्थिती म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्या स्पर्धेची श्रीमंती आणि निश्चित अगदी आपण इथे उपस्थित राहिलेला आहात त्याबद्दल मी पुन्हा एकदा सगळ्या आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं सहर्ष आणि सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत करेल. एक युवा उद्योजक आणि खऱ्या अर्थाने पहा आज आपण ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थाने या समाजामध्ये वावरत असून पहा मनामध्ये फक्त एकच जिद्द पाहिजे की माझ्याकडे असलेली माणुसकी आणि मला त्या माणसांना सांभाळायचं आहे, मला त्या माणसांना एकत्रित घेऊन राहायचं आहे. आज खऱ्या अर्थाने हे सगळे पाहुणेवर इथे उपस्थित झालेले आहेत ना, मी सगळ्यांचं या सगळ्या आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आणि मनपूर्वक सस्ने असं स्वागत करतो. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. महेश उगले आणि मोहन. तर गोलंदाज मार्गवरती गोलंदाज केला शिलम पाहायला मिळतो. किरण थोडस थांबवतोय खऱ्या अर्थाने पहा याच दरम्यान जी उपस्थिती निश्चित अगदी दुपारच्या सत्रापासून जी वाट आपण पाहत होतो निश्चितानं याच सत्रामध्ये सेमीफायनलच्या 2 सत्रामध्ये पण समाज राहू द्या चालू
अर्थात जे आपण पाहुण्याची उपस्थिती अर्थात कॉन्ट्रॅक्टर सन्मान्य बाळादादा मोरे इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल सन्मान्य सोनावळे गावचे व्यक्तिमत्व मोहनजी काशीनाथ भोईर, त्याचबरोबर सोनगाव गावातील व्यक्तिमत्व सन्मान्य पांडुरंग राजाराम भोईर, या तीनही पाहुणेबरांचं मी आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत करेल. त्याचबरोबर सन्मान्य गुरुनाथजी अनंताभिषे हे इथे उपस्थित आहेत आणि निश्चित व्यासपीठावरती ज्या उपस्थित असलेल्या सगळ्या पाहुणेबरांचं मी आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. कुणासाठी थांबायला वेळ नाहीये, कुणासाठी धावत्या युगामध्ये इथे वेळ नाहीये. पहा, आपण स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या मुलाला देखील आपल्याकडे वेळ नसतो, परंतु या धावपळीच्या युगामध्ये धावपळीच्या या जगामध्ये तुम्ही ज्या वेळेस समाजासाठी वेळ देताय ना, आज खऱ्या अर्थाने हीच आपलं प्रेम आहे, हीच श्रीमंती आहे आणि हीच आपली माणुसकी आहे ना. या माणुसकीनं खऱ्या अर्थाने आपण आज या आयोजकांच्या हृदयावरती कोरलेलं एक चिन्ह आहे. निश्चित अगदी आपलं सगळ्यांचं खूप खूप आभार. मोठू किरण. ओके सर, सगळ्या मैदानाच्या आतमध्ये बाईच्या रूपाने एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने दाबल्याचा विचार केला तर 5 धाबा. स्ट्राईक नोटीस होताना पाहायला मिळते. स्ट्राईक इनचा विचार केला तर मोहन गोलंदाजी ते कैलास बॉलवरती चौकार खर्च करताना पाहायला मिळाला. दुसऱ्या बॉलवरती बाईच्या रूपाने एक सिंगल म्हणजे 5 धाबा. 2 बॉलवरती खर्च करताना पाहायला मिळतो गोलंदाज कैलास नीलम, तर स्ट्राईक इन वरती डाव कुर्याचा फलंदाज मोहन येताना पाहायला मिळतात. षटकातील पुढील बॉल स्ट्रायकिंग इनवरती मोहन, डावकुर्याचा फलंदाज जे हनुमान वैशाखरे संघासमोर पुढे खेळताना पाहायला मिळत होता, परंतु हा बॉल देखील इथे कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथे येतोय हा डॉट बॉल. तिसरा बॉल देखील इथे डॉट खेळताना पाहायला मिळतो गोलंदाज कैलास शिलम. तिसरा बॉल देखील डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये समोर खेळण्याचा प्रयत्न, हिसून मारलेला बॉल. क्षेत्ररक्षक थोडा दूरवरती आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. तत्पर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनवरती महेश उगले येताना पाहायला मिळतो. ज्या महेशने पहिल्याच बॉलवरती देखील चौकारानं आपल्या संघाचं अकाउंट ओपन केलं, तो महेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनवरती 5वा बॉल खेळण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळतात. गोलंदाज कैलास शिलम. बॅटची देखील जिंगली, विकेट किपर चुका करणार नाहीये. सोनू भलाने अतिशय सुंदर देखील झेल टिपलाय मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा विकेट टीम जे हनुमान वैशाखरे संघाचा होता, तो देखील इथे पहिल्या षटकामध्ये 5व्या बॉलवरती बाद होताना पाहायला मिळतात. महेश उगले इथे होतोय बाद. मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. आता आपण कसा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा फक्त खर्च करताना पाहायला मिळतोय गोलंदाज कैलास नीलम. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल 4 धाव्याने खर्च केला होता, परंतु काही कमबॅक राहिलाय. दुसऱ्या, चौथ्या आणि 5व्या बॉलवरती षटकातील शेवटचा बॉल स्ट्रायकिंग इनवरती पुन्हा एकदा गुरुनाथ. समोर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शेवटचा बॉल देखील इथे गोड केलाय कैलास डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटक समाप्तीनंतर आपल्याचा विचार केला तर 6 धावा. चला गोविंद, थोडस स्पीडअप घ्या. म्हणजे आपल्याला फायनल मध्ये जर बाय चान्स सुपर ओव्हर झाली तर आपल्याकडे वेळ राहू द्या. त्याच्यासाठी आपल्याला एकच विनंती आहे की आपण थोडसा वेळेसाठी सहकार्य करा. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज संघाचा संघनायक अर्थात गोविंद उघडा. गोलंदाज मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतात. कमालीची बॅटिंग पहिल्या डावामध्ये देखील गोविंद उघड्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तो गोविंद उघडा देखील दुसऱ्या डावामध्ये दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग इनवरती मोहन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बिग हिट केलाय. उंची बॉलने भरपूर काढले, लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक देखील बॉल खाली होता. झेल मात्र ड्रॉप झालाय. तिथपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी सुद्धा धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धाबाच्या मदतीने आपल्याला विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 8 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. अतिशय सुंदर फटका होता. थोडासा देखील मैदानाच्या आतमध्ये राहिला. झेल देखील ड्रॉप झाला आणि पहिलं जीवदान जिथे मोहनला मिळालं. पण एकदा आडवं बॅटनं फटका सजवला. क्षेत्ररक्षक तिथे होता, परंतु एक टप्पा खात बॉल बाउंड्री लाईन पार करतोय. 4 धावांसाठी चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलक 12 वरती जाताना पाहायला मिळतो.
सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना स्ट्रायकिंग एंडचा विचार करत मोहन पाहायला मिळतो. षटकातील तिसरा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न होता. कमालीचा बॉल खोलवर टप्प्याचा देखील फेकला. गोलंदाज गोविंद उघडान देखील तिसरा बॉल इथे डॉट. धावफलक सध्याच्या कडेवरती 12 वरती पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोविंद उघड्याच्या माध्यमातून तिसरा बॉल देखील डॉट फेकला. षटकातील पुढील बॉल समोर ठेवण्याचा प्रयत्न होता. कमलाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचा बॉल फेकला. ईस्टर्नवरती देखील आदळताना पाहायला मिळतं. धक्का क्रमांक दुसरा टीम जय हनुमान वैशाखने संघाला मोहनच्या माध्यमातून पाहायला मिळेल. याच दरम्यान सन्मान्य तानाजी दादा मेंगाळ यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचे खऱ्या अर्थाने मी आयोजन कमिटीच्या वतीनं तसेच समस्त ग्रामस्थ काट्याची वाडी यांच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक सस्नेह असं स्वागत करतो. पाहुण्यांचं येणं म्हणजे नुसतं येणं नाहीये, तर मित्रांनो तुम्हा आम्हा सगळ्यांच्या हृदयावरती कोरलेलं लेणं आणि पाहुण्यांची जी उपस्थिती आहे ती आमच्या स्पर्धेची गर्भश्रीमंती आहे. आज हे व्यासपीठ गजबजलेलं आहे. आज हे आयोजकांवरती प्रेम आहे आणि आज खऱ्या अर्थाने प्रेम आहे म्हणून या व्यासपीठावरती जागा कमी पडायला लागली. कारण ही पाहुण्यांची जी उपस्थिती आहे ना हीच खऱ्या अर्थाने या आयोजकांची आणि या आयोजनाची श्रीमंती आहे. ओर टू किरण. ओके, सगळ्या मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज नितीन दाखल होताना पाहायला मिळतो. गोलंदाज मार्गवती गोलंदाज गोविंद उघडायताना पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडवरती नितीन समोर खेळण्याचा प्रयत्न. मोठा पटका सजवला. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतोय. कमळीचा झेल इथे कैलासच्या माध्यमातून टिपलाच गेलाय. धक्का क्रमांक तिसरा टीम जय हनुमान वैशाखने संघाला नितीनच्या माध्यमातून बसताना पाहायला मिळतो. चला केशव विरवण पानशेत आपले सगळे खेळाडू घेऊन समालोचन कक्षाच्या साईडला यायचं आहे. केशव आपली सगळी कंपनी घेऊन समालोचन कक्षाच्या बाजूला उपस्थित राहायचं आहे. मॅच संपल्यानंतर लगेचच आपण टॉस म्हणजे राष्ट्रगीत घेणार आहोत. कारण की दोन्ही संघ ज्या पद्धतीने आता या सामन्यामध्ये काय घडणार काय नाही, कदाचित जर वैशाखने संघ जिंकला तर थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळेल. पण जर कामतपाडा संघ जर जिंकला तर मग दोन्ही संघाची ताकदीची तुलना जर केली तर एकाच लेवलच्या आहेत. म्हणजे मॅच मेगा फायनल कदाचित आता कुणात होणार. केशव इलेव्हन पानशेत त्यांच्या विरोधात जय हनुमान वैशाखरे की केशव इलेव्हन पानशेत त्यांच्या विरोधात ओम साई कामतपाडा. प्रकाश मैदानामध्ये दाखल झाला. स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. गोविंद उघडा गोलंदाज मार्फती लवर फुल टॉस आडवी बॅट बॉल देखील स्कोरलेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर हाईटसाठी दिबू ऑन फील्ड नो आहे. डीआरएस चेक केला जाईल. बेले शेख निभन नो बॉल. पंचा बॉल बाहेर गेला का एक टप्पा खाऊन बाहेर गेला. षटकार 7 धावा. इनर बॉल फ्रीट सुवर्ण संधी आहे. समोर प्रकाश मैदानामध्ये देखील 5व्या क्रमांकावरती दाखल झाला. षटकार संघाला मिळून दिला. धापलकाचा विचार केला तर 19 धावा. मोठा पटका सजवण्याचा प्रयत्न होता. बॅटचा देखील बाहेरील कडे घेऊन गल्लीमध्ये बॉल निघून गेला होता. एक सिंगल आणि षटक समाप्तीचा सिग्नल. 20 धावा धापलकावरती जोडला जात आहे. बारा बॉलचा खेळ झाला आहे. 12 बॉल मध्ये तब्बल जय हनुमान वैशाखने संघाने 20 धावा बनवल्यात. विजयासाठी 6 बॉल आणि 43 धावा. गोलंदाज मार्गवरती गोलंदाज महेश खंडवी. स्ट्रायकिंग एंडवरती प्रकाश होता. चांगला फटका देखील कव्हर मध्ये सजवला. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करताना पाहायला मिळेल. शेवटच्या मोमेंटला चांगल्या रीतीने देखील बॉल कॅरी केला. तत्पर्यंत इकडे 2 धावा कमले देताना पाहायला मिळत आहे. 2 धाब्याच्या मदतीने 22 धावा धापलकावरती जोडल्या जातील. शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकामध्ये अवघे 5 बॉल शिल्लक असताना धापलकाचा विचार करता अजून 41 धावा बनवायच्या टीमा जय हनुमान वैशाखने संघ 22 वरती सध्याच्या घडीला खेळताना पाहायला मिळतोय. 5 बॉल 41 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा महेश खंडवी समोर खेळण्याचा प्रयत्न. मोठा पटका सजवला. एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते. गोविंद उघडा बॉल पर्यंत पोहोचतोय. तत्पर्यंत चांगली फेकी मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 23 धावा.
समोर गुरुनाथ, गोलंदाज मारपती, गोलंदाज महेश आपटण्याचा प्रयत्न होता, चांगला फटका देखील सजवला. डीप स्कोर लेग मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, तत्पर्यंत झेल देखील त्या ड्रॉप, एक सिंगल कंप्लीट आणि बॉल देखील वेगाने बाउंड्री लाईन शोधतोय. चौकारासाठी 4 धाब्याच्या मदतीने धावफलक वेगाने 27 वरती जाताना पाहायला मिळेल. सुंदर फटका देखील गुरुनाथच्या बॅट मधून पाहायला मिळाला. धावफलकाचा विचार केला तर 27 धाबा. गोलंदाज मारपती, गोलंदाज महेश खंडवी पाहायला मिळतं. शेवटचे 3 बॉल षटकामध्ये शिल्लक असताना पाहायला मिळतील. इथे लाईन चेक केली जाईल. वाईट बॉल, उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर बॉल फेकला गोलंदाज महेश खंडवीनं. वाईट आणि वाईटच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 28 धाबा. शेवटचे 3 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असताना गोलंदाज महेश खंडवी पाहायला मिळतात. 3 बॉल, थोडीशी खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये महेश खंडवीच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावफलकावरती भर पडेल. धावफलकाचा विचार केला तर 29 धाबा. येणारा बॉल फ्री. पण एकदा सुवर्ण संध्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर गुरुनाथ पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग इनवरती प्रकाश, गोलंदाजी ते महेश खंडवी. कमालीचा फटका पाहायला मिळतोय. पण एकदा देखील बॅकअप स्कोर लाईन मध्ये फटका सजवलाय. बॉल देखील एक टप्पा काच बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 33 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. विजयासाठी 2 बॉल आणि 30 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंग इन वरती पुन्हा एकदा गुरुनाथ येताना पाहायला मिळतात. गोलंदाज महेश खंडवी, गोलंदाज मार्गवरती सज्ज झाला तर स्ट्रायकिंग इन वरती गुरुनाथ. पुन्हा एकदा लाईन चेक केली जाते. नो बॉल, थोडीशी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी खराब महेश खंडवीच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुवर्ण संध्या गुरुनाथसाठी धावफलकाचा विचार केला तर 34 धावा. लोअर फुलटॉस आडवी बॅट, बॉल देखील इथे स्कोर लेगच्या डोक्यावरनं सीमा पार 6 धावेसाठी पाठवला. येतो हे दर्जेदार षटकार 6 आणि 6 धावेच्या मदतीनं धावफलकाचा विचार केला तर 40 धावा. शेवटचा बॉल शिल्लक असताना धावफलकाचा विचार केला तर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 40 धावा पार झाल्या होत्या. पण एकदा गोलंदाज महेश खंडवी, पण एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अतिशय मोठा फटका सजवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. हा सुद्धा येतोय शेवटचा गोड षटकार 6 धावा. परंतु कुठेतरी टीम जय हनुमान वैशाखने संघ पराभूत होताना पाहायला मिळते आणि ओम साई कामतपाडा संघ इथे मेगा फायनल मध्ये धडक येताना पाहायला मिळतात. आणि मी आता आयोजकांना विनंती करेल की आपण खेळपट्टीची जोपर्यंत मरमपट्टी करून घ्या तोपर्यंत आपण पाहुण्यांच्या मान सन्मानाकडे बोलणार आहोत. पाहुण्यांचा मान सन्मान आपण या व्यासपीठावरती घेणार आहोत. खरं आता निश्चित या सत्रामध्ये आपण ज्यांची उपस्थिती पाहिली अर्थात सन्मान्य कॉन्ट्रॅक्टर बाळादादा मोरे इथे उपस्थित झालेले आहेत आणि निश्चित दादांचा हेतुचित मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल सन्मान्य सरपंच साहेब देवराम दादा वाघ ज्यांना विनंती